गजमुखो। श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कस्तूर पार्क 31व्या वर्षात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पप्पा पप्पा, काय रे? किती सुंदर आहे ना आपली मुंबई. अरे नुसती सुंदरच नाही तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे, शान. चल निघायचं आता. हे बघ, हे पाहिलंस? हे फ्लोरा फाउंटन ब्रिटिशांच्या काळातला आहे. पप्पा, हा स्टॅच्यू कसला? ही दोन माणसं कोण? त्यांच्या हातात मशाल का? हो हो हो, किती प्रश्न विचारतोस. हे आहे हुतात्मा स्मारक आणि हा आपल्या महाराष्ट्राचा नकाशा. हुतात्मा? हुतात्मा म्हणजे कोण? त्यांचं स्मारक का बांधले? अरे, ज्यांनी या मुंबईसाठी प्राणांचं बलिदान केलं त्यांच्या स्मरणार्थ बांधलंय हे स्मारक. पण नेमकं कशासाठी हे मला पण नीट माहित नाही. अरे मराठी माणसा, स्वतःला पक्का मुंबईकर म्हणवतोस. आमच्या हौतात्म्याबद्दल तुला काहीच माहित नाही हे सांगायला लाज नाही वाटत? अरे या मुंबईत तू जन्म घेतलास. या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात तू राहतोस. त्या महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 50 वर्ष पूर्ण होत आली. पण या मुंबईचा, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केलायस? ज्या मुंबईबद्दल तू मगाशी अभिमानानं सांगत होतास, सांग बरं, ही मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? हे महाराष्ट्र राज्य कसं घडलं? नाही ना सांगू शकत. हेच तर आमच्या बलिदानाचं दुर्दैव आहे. काय घडलं होतं ते ऐकायचंय? ऐक. 15 ऑक्टोबर 1938 मध्ये मुंबईतल्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा मराठी राज्यासाठी ठराव मांडला गेला. पण खऱ्या अर्थानं ही मागणी उचलून धरली ती 1946च्या संमेलनात श्रीयुत गणत्र्य माडखोलकरांनी. आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करता यावेत म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू विराजमान झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास भाषावार प्रांत रचनेसाठी न्यायमूर्ती S.K. दार यांचं कमिशन नेमलं होतं. आपल्या अहवालात भाषावार प्रांत रचना देशाच्या एकात्मतेचा घात करणारी आहे असा अभिप्राय देऊन या कमिशननं मूळ संकल्पनेला छेद दिला. एप्रिल 1949 मध्ये या कामासाठी पंडित नेहरू, सरदार पटेल आणि पट्टभी सीतारामय्या यांची JVP समिती नेमण्यात आली. खर तर मुंबई हा कळीचा मुद्दा होता. त्यावेळेला मुंबईची औद्योगिक प्रगती वेगानं सुरू होती. म्हणूनच मुंबईतील धनिक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी या शहरावरील आपली पकड कायम ठेवू पाहत. पण सर्व बाजूंनी महाराष्ट्राच्या भूभागानं वेढलेलं हे शहर वेगळं काढणं त्यांना शक्य नव्हतं. JVP समितीनंही पुढे मागे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तरी त्यात मुंबईचा समावेश करता येणार नाही असा शेरा मारत भांडवलशाहीची बाजू घेतली. डिसेंबर 1953 केंद्र सरकारनं पुन्हा एकदा भाषावार प्रांत रचनेसाठी निवृत्त न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली. ह्या वेळेस सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना वगळून बाकी सर्व अन्य भाषिकांना त्यांची स्वतंत्र राज्य देण्यात आली. आपल्यावर जाणून बुजून अन्याय होतोय या भावनेनं महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी धगधगू लागला. 8 नोव्हेंबर 1955 काँग्रेस वर्किंग कमिटीनं अजून एक खेळी खेळत मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात असा त्रिराज्याचा प्रस्ताव मांडून मराठी भाषिकांच्या कपाळात कुऱ्हाड घातली. या योजनेमुळे गुजरातला भाषिक राज्य मिळणार होतं, पण महाराष्ट्र मात्र मुंबईला मुकणार होता.
18 नोव्हेंबर 1955 स्थळ चर्चगेट स्टेशन. 500 आंदोलनकर्त्यांचा मोर्चा त्वेषानं विधानसभेकडे निघाला. हा मोर्चा म्हणजे पुढे घडणाऱ्या संघर्षाची नांदी. त्या दिवशी भायखळ्याचं कारागृह संयुक्त महाराष्ट्राच्या जय जयकाराने दुमदुमून गेलं. 20 नोव्हेंबर 1955 चौपाटीला तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत मोरारजी देसाई आणि श्रीयुत स का पाटील यांची सभा सुरू होती. या देशात काँग्रेस आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही मोरारजींची वल्गना, तर आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई ही महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही स का पाटलांचं वक्तव्य. ते ऐकून त्यांच्यावर दगड जोड्यांचा वर्षाव करत संतप्त जनतेनं सभा उधळून लावली. 21 नोव्हेंबर